सस्ता झाल्यावर बाहेर जायचा, माग झाल्यावर कोल्यावर याय मग बोलायचा कोलेकरांचा मावरा जाम माग. त्यामुळे ब्लॉगवर जास्त लक्ष नाही दिला, कारण की कस्टमर होते. कारण की रविवारीच कस्टमर जरा आज जास्ती होते, पण आज जरा त्याच्यापेक्षा जास्ती होते, कारण की कुठं मावरा भेटला नाही. त्यामुळे ते वहिनीने बनवलं बघा उलटा वडापाव. अजून बी बनवलंच नाही. आता कसं असतं ना कसं नाही काय माहिती. वहिनी बोलले ये बोलते खायला कसं लागतं बघ. कसं लागेल वहिनी? हा खरं सांग ना. काय मी नाही खाल्ला, बघू आता ट्राय करून कसा लागतं. जर चांगला लागत असेल तर तुम्हाला नक्कीच बोलेल एकदा ट्राय करा उलटा वडापाव वहिनीचा. इथे बनवून देशील ना कोणी आल्यावर? खरं सांग. हा गाईज बघू भाजी लागतं जरा. हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व माझ्या असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळच्या वाजल्यात 9:15 वाजले. दुकान वगैरे सर्व लावून झालेलं आहे. सर्व कामं करून पण झालेली आहेत. आज वाव 1 नंबर आणले आईने आणि पूर्ण 22 किलोची वाव आहे. 22 नसेल वाटतं, 30-1 किलोचे तर असेलच नक्की. त्या साईडला वाव आहे. बाकी सर्व मावरा बाबा तुम्ही म्हणतो. आईने लाल मासा पण आणले गरीब दिवसानंतर. खाली बोलर पण आणले. लवकर भेटत नाही, हैराण केले सुरू नाही आहे. कापरी आपल्या इथं आईट वीट सगळं मला आपल्या इथे भेटतात. नाक्यावरती मस्त गाबोली आहे. लाल कोलची व्हाईट कोलची पोचे मोठं मस्त चिंबोर आहेत बांधलेले. बघा चिंबोर आहे. आत्ताशे आपला दुकान लावून झालेलं आहे. दुकान म्हणजे गावाच लावला आहे आणि आता आपण फ्री झालो. म्हणजे चला मस्त चाय वहिनीने सकाळी दिले. चाय मस्त काली चाय पिऊन घेऊ. मस्त थोडंसं बिस्किट येतं खाऊन घेऊ. जरा कसं अंगात एनर्जी राहील ना. चला साईडला बघा चाय होतोय. यो खास आईसाठी चाय असतो, पण आम्ही पण पितो. आई बोलतो तुम्ही पण पिया बोलतो. ते दिवस बोलतो ते 5-5 वाला चाय पिता तुम्ही. आपला घरचा चाय पिया बोलतो, बाहेरचा की तुम्ही. चला त्या साईडला मारी गोल्ड आणले चाय. फटाफट पिऊ लगेच बर्फाची एक लादी कापून घेऊ, जेणेकरून तो फ्रीज जरासा खाली आहे. एक लादी बी नाही बसणार, अर्धी लादी बसली वाटतं मला वाटतं असं. बघा सगळाच भरले फ्रीज. सगळा फ्रीज भरले, काय टेन्शन नाही आहे. तरी पण आपल्याला पूर्ण फ्रीज भरला तर आपल्या मनाला शांती वाटते. त्यामुळं मी आपलं डेलीचं रुटीन आहे ते 2-3 लादी आपण कापतच असतो दिवसभरातून. त्यासाठी पहिले चाय पिऊ, कस्टमर वगैरे लागायच्या अगोदर 1 लादी कापून घेऊ. चला भेटू. एक लादी बर्फाची कापून झालेली आहे. पूर्ण फ्रीज भरला आहे बर्फाने, काही टेन्शनच नाही आहे. आता घेतो मस्त नाश्ता करायला. नाश्त्याला मामाने मस्त माकल्या आणल्यात. मला माकल्या दाखवतो. माकल्या न कारली. चला पटापट नाश्ता करून घेऊ, लगेच भेटूया. मोबाईलला खोलू द्या. मस्त माकल्या आणल्यात. कोणतरी कशा वाटतं माकल्या खालते पण माकल्या. याच्यामध्ये मामाने कारले आणल्यात. फुल जा सिमसिम नाही. मामाने मस्त कारले आणले ते फ्राय केलेली. मामाला मी मस्तीमध्ये बोललेलो की कारले आणा फ्राय केलेली. मामा खरंच घेऊन आले. बघू एक खाऊन, आपण कवा खाल्ली की नाही. लय कडू असतात म्हणून मी खात नाही. चला माकल्या आहेत ना कारले, लगेच नाश्ता करून घेऊ, लगेच भेटू. तर काय दुपारचा वाजला 1:15 वाजला. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. सो कस्टमर आज खूपच होते, खूप म्हणजे खूपच. हां मावरा महाग झाला म्हणून. आणि बिलकुल टाईम नव्हता ब्लॉग शूट करावा. त्यामुळे सस्ता झाल्यावर बाहेर जायचा, माग झाल्यावर कोल्यावर याय मग बोलायचा कोलेकरांचा मावरा जाम माग. त्यामुळे ब्लॉगवर जास्त लक्ष नाही दिला, कारण की कस्टमर होते. कारण की रविवारीच कस्टमर जरा आज जास्ती होते, पण आज जरा त्याच्यापेक्षा जास्ती होते, कारण की कुठं मावरा भेटला नाही. त्यामुळे सो चला जाऊया घरी, थोडासा आराम करूया. दादा जाईल 3:30ला बर्फाला, तर आपण लावूया दुकान. चला आता तिघं पण चालू टेम्पोमध्ये लागेल मस्त ऊन.
स्कूटरची चाबीच नव्हती भेटत, स्कूटीची नाही बाईकची बी नव्हती भेटत. त्यामुळे सकाळी दादासोबत टेम्पोमध्ये झालो. प्रेमने गोल्डवरमध्येच ठेवलेली चाबी. त्यामुळे चला आता निघतो टेम्पोमध्ये. वापस रिवर्स टाकते. चला संध्याकाळी बघू नंतर काय. तर गाईज पोहोचले दुकानावरती. दुपाराचे वाजलेत 4 वाजलेत. दुकानमध्ये जास्त काय लावलं नाही म्हणजे मावरा वगैरे, फक्त कोलब्यांची गमेलच लावलं. तर गाठामध्ये पाणी टाकून ठेवले तसाच, कारण की ऊन एवढा पडतोय ना काय सांगू. या उन्हामुळे मावरा सुकून जातं. चायवाला बघा आज जरा जास्तच पिले. चला दादा गेले बर्फाला, कारण की बर्फ नाही आपल्यापाशी. ती अर्धी लादीच आहे. तर फ्रीजमध्ये पण बर्फ नाही, थोडासा बर्फ असेल तेव्हा थोडंसंच आहे. चला बघू दादा कधी येतो ना कधी नाही. मावरा लावायला काय नाही, आत्ताशी जस्ट थोडंसं पाणी मारलं रोडवर, असतेच लावू. कारण की ऊन पडतं ना, उन्हामुळे कडक होतं ना, म्हणून नाही लावू शकत. लोक वगैरे लावाय मस्त. तर काही संध्याकाळच्या वाजलेत 7:30. तर आईने घरून आणलेलं मस्त दही. सो दहीमध्ये साखर टाकले. खाऊ बघू आज कसं वाटतं. आईचं असं मन होतं काही बी खायचं. पहिली गोष्ट तर आईला वापस खोकला आला. ते बघा हे दही. चला बघू एक खाऊन कसं वाटतं ना कसं नाही. थोडीशी साखर कमी टाकली. भारी आहे. बर्फ तर कापला नाही. दादाला की कापेल 2 बर्फ आहे ते कापून ठेवून. उद्या कसा जर बाहेर जाणार आहे आम्ही, त्यामुळे उद्यासाठी काहीच काम ठेवणार नाही. जेवढं काम आहे तो आज रात्री सर्व करून ठेवू, जेणेकरून उद्या काही काम करायची गरज नाही लागली म्हणून. चला पहिले खाऊन घेऊ, लगेच दुसरं काम करायच्या मागे लागू. तर काहीच रात्रीचे वाजलेत 8:45 वाजलेत. दादाने दुकान बंद केलं आहे आणि दादा डायरेक्ट आला आहे बर्फ कापण्यासाठी. हे बघा बर्फ मी काही कापला नव्हता, फक्त ती अर्धी लादी तेवढीच कापलेली. सो थोडासा बर्फ कमी होता. दादा वापस 4 वाजता गेलं तर बर्फ आणायला. 2 लादे बर्फाचे आणले. दादा एक कापेल, ती पण लगेच कापून ठेवेल. कारण की उद्या आपल्याला टाईमच नाही आहे. उद्या आपल्याला जायचं आकाश भाऊसोबत जरा बाहेर. कुठे जायचं ते तर नाही माहीत. ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मला बघायला भेटेलच. सो आजचा ब्लॉग बघा फक्त मी. मस्त साईडला बाबूचा व्हिडिओ कॉल आला आईला. रोज संध्याकाळच्या टायमात आई वहिनीला व्हिडिओ कॉल करते ना, बाबूला बघते रोज. एक दिवस बी सुना नाही जात, पण रोज बघायला लागतं काय करतोय काय नाही. आता तो जरा तसं त्याला समजतं ना, तसं जास्ती मस्ती करायला लागला तो, म्हणून त्याला बघायला लागतं, लक्ष ठेवावं लागतं कुठं काय करतोय कुठं काय नाही. ते येऊन जाऊन ते आंब्याच्या झाडाखालीच जातं, बाकी कुठं जात नाही. जातं तरी कशा माहिती का, ते माती खेळायला, म्हणून त्यावर लक्ष ठेवावंच लागतं. चला जाऊया. बहिणीने केलं तर कॉल. बहिणीने वाटतं उलटा वडापाव बनवले. आता उलटा वडापाव कसा आहे ते ना माहीत, पण वहिनी बोलले ये बोल. चला जाऊया वहिनीकडे बघू. तर काहीच पोहोचले वहिनीच्या इथे. वहिनीने बनवलं बघा उलटा वडापाव. अजून बी बनवलंच नाही. आता कसं असतं ना कसं नाही काय माहिती. वहिनी बोलले ये बोलतं खायला. कसं लागतं बघ. कसं लागेल वहिनी? हां खरं सांग ना. काय माहित मी नाही खाल्ला. कशासारखा? सँडविच. मग तेच पॅटीसच. दोन कशाला बनवले पण? एक तुला एक मला. समिता नाही आता. समिता नाही खाणार का असं का? नको खाऊ. आपण दोघं गाव त्याने दिला का आता? बरोबर का ना? का बनवशील? मला बोलते रेडी आहे बोलते, थंड झालं बोलते, ये बोलते. काय मला ब्लॉग बनवायचे म्हणून मी सगळं भरून ठेवलेला. दिसला तेव्हा टाकला. मग तुम्हीच काहीतरी मला कंटेंट देत जा ना सर. रोज रोज काहीतरी नवीन बनवा ना. रोज रोज त्याच काय वडापाव समोसा. जाऊ का बनवून? हा मंचुरियन बनव ना. चीज वडापाव खाला. ट्राय करून बघा. हा उद्या खोटा बोलताय असंच. उद्या उद्या किती तरी उद्या गेले ना तुझं असं बोलू. हा उद्या ट्राय करून बघू ना म्हणजे. बघ ना वहिनी ट्राय करून. आता याला तू कापशील का? मग बघू
बघू आता कशी बघू कापून दाखव. म्हणजे 8 लाख रुपये लास्टला 8 लाख ना. हा गरम गरम येत ना म्हणून अस्ती करू दे. चला बघूया काहीच खाऊन कसं नसतं. उलटा वडापाव कसा उलटा वडापाव ना. अरे वहिनी आरामात एवढी काय नको करू. तो खायचंच आहे आपल्याला कोणाला द्यायचं नाही. बघू आता ट्राय करून कसा लागतं. जर चांगला लागत असेल तर तुम्हाला नक्कीच बोलेल एकदा ट्राय करा उलटा वडापाव वहिनीचा इथे. बनवून देशील ना कोणी आल्यावर खरं सांग. मागलं तर दे ना उलटा वडापाव खायला या. हा गाईज उलटा वडापाव बघू. ताई तू खाशील का? ये एक एक तिघं बी एक उचला चला. नको ये तू एक उचल वहिनी तू एक मी एक. एकट्यासाठी एवढं केलं नको ना. एवढं मी खाणार नाही वहिनी. चला गाईज आता प्रेमाने वहिनीने केलं तर खायच लागल. मला बोललेलं वहिनी तू उलटा वडापाव खाशील का. आता मला माहित नव्हतं उलटा वडापाव कसं बनवतात. वहिनी बोलली ये बोलते बनवते मी तू खा. आता बघू वहिनीने बनवले उसळ टाकले पाव उलट का काय. हा वहिनी काय उलट करून बनवले. या भराचा द्या बनवायचा पॅटीस एकदम सिम्पल आहे का. चला काहीच खाऊन बघूया कसं लागतं. सांग वहिनी कसं लागतं. तूच खाऊन बघला कसा लागतं. तू सांग मी सांगणार आणि तुम्ही सांगणार सांग तुम्ही सांगण्यात तू सांगण्यात फरक आहे. फरक आहे. चला खाता खाता अटकली. चला काहीच बघूया खाऊन कसं लागतं कसं लागतं. लगेच बघू ते लावून बघू. भाजी लागतं जरा. गरम गरम आहे म्हणून जास्त खायची इच्छाच नाही. तोंड भाजतं. दे जराशी. ताई आणि वहिनी पण तिकडे एक साईडला खायला सुरुवात केली. ताई बी आता ग्रीन चटणी बघू बोलते ताई चांगली लागते. मला तर पटत नाही चटणी. लागतं थोडीफार भाजी मस्त लागतं जरा. तर काहीच रात्रीच्या वाजले 10:15 वाजले. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. मागे सर्व साफसफाई पण केले आणि सर्व काम करून झालेलं आहे. आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.